अर्धा किलो मैद्याचं प्रमाण घेऊन कुरकुरीत खारी शंकरपाळी अगदी बिस्किटांप्रमाणे चव लागणारी कशी बनवायची हे आज आपण बघूया। त्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। एक मोठा चमचा ओवा घ्यायचा आहे जो आपल्याला हातावर चोळून मैद्यामध्ये घालायचा आहे, ज्यामुळे शंकरपाळ्यांना खूप छान चव येते। इथे तुम्ही कलुंजी सुद्धा वापरू शकता। एक मोठा चमचा जिरे सुद्धा मी इथे वापरलेला आहे। चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि 2 पळी तेल मी इथे घेतलेलं आहे, जे आपल्याला कडकडीत गरम करून मोहन म्हणून वापरायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण ते मैद्यात घालून घेऊया। तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला मी इथे चमच्याच्या मदतीने मैद्यात तेल व्यवस्थित मिक्स करून घेते। थोडं थंड झाल्यावर आपल्याला हातानेच तेल सगळीकडे मैद्याला असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मैद्याचा मुटका तयार झाला याचा अर्थ तेल मैद्याला व्यवस्थित लागलेलं आहे। गरजेनुसार थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला या मैद्याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला याला रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे बाजूला। 20 मिनिटं झालेले आहेत। 20 मिनिटांनंतर आता आपण शंकरपाळी बनवायला सुरुवात करूया। ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो तशाच पद्धतीने मैद्याच्या पिठाचा छोटा छोटा उंडा घेऊन आपल्याला पातळ अशी आधी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर याचे शंकरपाळे कट करायचे आहेत। एकीकडे मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच आपल्याला शंकरपाळी त्यात तळण्यासाठी सोडायची आहेत। हे बघा, या इथे आता शंकरपाळी कट करून झालेली आहेत। तेलही तापलेलं आहे। आता आपण शंकरपाळी तळायला सुरुवात करूया। शंकरपाळी तळताना गॅस एकदम मोठाही नाही ठेवायचा, नाहीतर मग शंकरपाळी खूप पटकन जळतात। आणि इथे आपली अतिशय कुरकुरीत अशी खारी शंकरपाळी तळून तयार झालेली आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी या दिवाळीमध्ये जरूर ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटते मला कमेंटमध्ये जरूर सांगा।